2025 मध्ये रावण आणि महाश्वेता ही दोन पुस्तकं हातात आली आणि दोन्ही पुस्तकं सोबत वाचण्याचा प्रयत्न केला। अर्थातच रावण थोडं मोठं असल्याने अजूनही त्याचं वाचन सुरू आहे आणि सुधा मूर्तींनी लिहिलेली ही महाश्वेता कादंबरी, ज्याचा अनुवाद मराठीमध्ये उमा कुलकर्णी खूप सुंदर साध्या सरळ भाषेत केलेला आहे। फारच गोड कथा आहे। प्रेम ही अनेकांकडे चौकशी करून पारखून विकत घेण्याची वस्तू नव्हे, ही काही बाजारात मिळणारी गोष्ट नाही। एखाद्या व्यक्तीला पाहताच त्या व्यक्तीच्या संपूर्ण जीवनाशी, तिच्या जीवनातील सुखदुःखांशी एकरूप होऊन त्याच्यासोबत राहण्याची अदम्य इच्छा म्हणजे प्रेम। आणि अदम्य इच्छेत जीवन जगताना सगळी समाजाची बंधनं पायदळी तुडवण्याची ताकद असणं, मग तो कुणी असो, कसाही असो, कुठेही असो, माझं त्याच्यावर प्रेम आहे, अविरत प्रेम आहे, अचल प्रेम आहे। अर्थातच हे एका नाटकातले डायलॉग आहेत, जे नाटक आपली मेन कॅरेक्टर अनुपमा करतीये। फार सुंदर, सोज्वळ, गोड, सुशील अशी अनुपमा, अर्थातच सौंदर्याने भरभरलेली अशी भरभरून असणारी अनुपमा, हालाकीची परिस्थिती, आई लहानपणीच हे जग सोडून गेलेली, सावत्राईचा छळ आणि स्कॉलरशिपच्या जीवावर आपलं शिक्षण पूर्ण करणारी, पण तितकीच डाऊन टू अर्थ असणारी अनुपमा, जिच्या आयुष्यात आनंद नावाचा व्यक्ती येतो। तो तितकाच उच्च शिक्षित आहे, श्रीमंत आहे, स्मार्ट आहे आणि तो तिला पाहताच तिच्या प्रेमात पडतो आणि पुढची कथा सुरू होते। खूप छान गोष्ट आहे, म्हणजे जशी मी वाचत गेले तसं असं वाटतं इतकं छान सगळं चालू असताना आनंद त्याच्या पुढच्या शिक्षणासाठी परदेशी जातो। 5-6 महिन्यात तो अनुपमालाही घेऊन जाणार असतो, पण त्याच्या आधीच अशा काही घटना घडतात आणि अनुपमाच्या सुंदर देहावर कोड, पांढरा डाग उमटतो। आणि अर्थातच आनंदची आई, जी अनुपमाची सासू आहे, फार सोवळं पाहणारी, देवपूजा करणारी, पूजापाठ करणारी अशी बाई, तिला ते कोड सुनेच्या अंगावर दिसणं, त्याच्यानंतर सुनेला दिलेला त्रास, तिला तिची माहेरी केलेली हकलपट्टी, अर्थातच अनुपमाची सावत्राई, माहेरी गेल्यावरही तिचा झालेला तो अपमान, अर्थातच कुठल्याही स्वाभिमानी स्त्रीला तो कधीही सहन होणार नाही। पण त्या सगळ्या हालाकीच्या परिस्थितीतही एका क्षणाला आत्महत्या करण्याचा निर्णय किंवा विचार तिच्या मनात येतो, पण त्याच्यातून ती बाहेर येते आणि जगण्यासाठीची कारणं शोधते। स्वतःचं माहेर सासर सोडून ती मुंबईला शिफ्ट होते, मैत्रिणीकडे येते। तिथंही तिला काही अशा अनपेक्षित घटनांना सामना करावा लागतो, सामोरं जावं लागतं, पण त्याच्यातही ती धैर्याने वागते आणि आपलं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करते आणि तिचं आयुष्य सुरळीतपणे कसं चालेल यासाठी ती जमेल ते शक्य ते प्रयत्न करते। पण अर्थातच आपल्या समाजात कोड, अंगावर पांढरा डाग, आणि तोही एका स्त्रीला, आणि तेही त्या काळात, कदाचित आत्ताच्या जनरेशनमध्ये अजूनही खरं तर हे मान्य होत नाही, पण त्या काळातली ती घटना आहे, जुन्या काळातली गोष्ट आहे। आणि अर्थातच त्यावेळेस तिला तो झालेला मानसिक त्रास सुधा मूर्तींनी इतका छान शब्दात मांडलाय की मी रेकमेंड करेल हे पुस्तक